जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा इंदापुरात दुसरा रिंगण सोहळा होतोय। रिंगण मैदानाची स्वच्छता, रांगोळ्यांची सजावट, स्वागत कमानी आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात येणाऱ्या व्यवस्था, त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय। रिंगणासाठी खास रंगबिरंगी रांगोळ्यांनी पालखी मार्गही सजवण्यात आलाय आणि त्या दरम्यानची अतिशय सुंदर अशी डोळ्यांचे पारणे फेडणारी दृश्य आपण पाहतोय। ही डोळ्यांचे पारणे फेडणारी दृश्य, मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी आणि हा रिंगण सोहळा इंदापूरमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो। ऊन, वारा, पाऊस, प्रत्येक परिस्थितीमध्ये सर्व परिस्थिती झेलत हे सर्व वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। केवळ एकच ध्यास, तो म्हणजे विठू माऊलीच्या भेटीचा घेऊन हे सर्व वारकरी पायी ही वारी करतायत। गेल्या अनेक वर्षांपासून या वारीमध्ये अनेक वारकरी तर असे पण आहेत जे गेल्या 60 ते 70 वर्षांपासून सुद्धा ही वारी करताय आणि अशा प्रकारचे सर्व वारकरी केवळ माऊलीच्या जयघोषामध्ये, विठुरायाच्या जयघोषामध्ये इंदापूरमध्ये या रिंगण सोहळ्यासाठी उपस्थित। तर जगद्गुरू तुकाराम महाराजांचे पालखी सोहळ्याचे दुसरे रिंगण इंदापूरमध्ये महाविद्यालयाच्या मैदानात होत आहे। जगद्गुरू तुकाराम महाराजांचा नगारखाना आणि अश्व रिंगण स्थळावरती दाखल झाले। रिंगण सोहळ्याला सुरुवात होईल। हा रिंगण सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असणार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।